नमस्कार मित्रांनो, आज फादर्स डेच्या ऑकेजनवर मी एका प्राऊड पित्याला, प्राऊड फादरला इथे घेऊन आलो आहे. माझ्याबरोबर आहेत संजीवन म्हात्रे. नमस्कार. संजीवन म्हात्रे म्हणजे कोल्हापूर टस्कर्सकडे खेळणारा जो सिद्धार्थ म्हात्रे आहेत त्याचे वडील. पण एवढीच त्यांची ओळख नाही आहे, तर ते स्वतः एक उत्तम लेखक आहेत, कवी आहेत, ते एक उत्तम बिझनेस लाईफ कोच पण आहेत आणि त्यांचे याल तर हसाल या नावाचा एक पात्री कार्यक्रम आहे, बरोबर? आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याचे जवळजवळ 1100 प्रयोग झाले. सो सर, कमेंडेबल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि ऑफकोर्स आज आपण त्यांच्याशी बोलतोय सिद्धार्थ म्हात्रेचे वडील म्हणून. सर, मीही ओळख करून देतो तुम्हाला, सिद्धार्थ म्हात्रेचे वडील. हे कसं वाटतंय? खूप प्राऊड फिलिंग होतं आहे, कारण आमच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला क्रिकेट खेळत होतो तेव्हा ही खूप इच्छा होती की आपण कुठेतरी मोठ्या मैदानावर जावं, खेळावं. परंतु ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही, परंतु मी माझ्या मुलामध्ये ती बघितली आणि त्याने ती पूर्ण केली. वा, क्या बात आहे. म्हणजे क्रिकेट रक्तात होतं त्याच्यात. हो, मस्त. सर, आता गेली जवळजवळ पहिल्या सीझनपासून तो MPLला आहे, खेळतोय. महाराष्ट्र रणजी टीमसाठी पण तो खेळतो आणि नुसतंच खेळत नाही तर गेली अनेक वर्ष तो उत्तम परफॉर्मन्स करतोय. एक क्रिकेट चाहता म्हणून तुम्ही त्याच्या या प्रोग्रेसकडे कसे बघताय? त्याची एक स्टडी प्रोग्रेस सुरू आहे. प्रचंड मेहनत आहे यामध्ये. सगळ्यांना माहिती आहे की खूप स्पर्धा आहे आणि सिद्धार्थ पहिल्यापासूनच हार्डवर्किंग आहे खूप. आणि आमचा सगळ्यांचा त्याला सपोर्ट पण आहे, पण हार्डवर्किंग हा त्याचा मूळ गुण आहे. आणि त्यामुळे तो ज्या पद्धतीने सुरू करतो त्याचं प्रोग्रेस तुम्ही बघताच आहात. म्हणजे तो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, ॲम्बिडेक्स्ट्रस आहे, म्हणजे दोन्ही हाताने बॉलिंग पण करतो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. बघितलं आम्ही 2 दिवसांपूर्वी त्यांचा उत्तम कॅच घेतला होता. हां, तर तो झेलसुद्धा म्हणजे अप्रतिम झेल होता. तर मग सिद्धूची जी प्रोग्रेस आहे त्याबद्दल खूप समाधानी पण आहे आणि काही स्वप्न मनात ठेवूनच आहोत आम्ही. परंतु त्याला न्याय देण्याचं काम सिद्धार्थने केलेलं आहे. सिद्धार्थ प्रचंड हार्डवर्किंग आहे. शिवाय तो सालस आहे, थोडा लाजाळू पण आहे, मितभाषी पण आहे आणि सर्व मोठ्यांचा आदर करतो. मला त्याचे आवडणारे हे सगळे गुण आहेत. पण तो मितभाषी असं तुम्ही म्हणाला, तुम्ही एकीकडे याल तर हसाल नावाचा एक कार्यक्रम करता आणि तो मितभाषी थोडा कॉन्ट्रास्ट नाही होत? नाही, म्हणजे आवश्यकता असेल तेव्हाच बोलतो. जास्त फोकस त्याचा हार्डवर्किंग, मेहनत, प्रॅक्टिस आणि याच गोष्टींवर जास्त असतो पहिल्यापासून. पण स्वभाव तसा अगदीच साधा नाही, मन मिळावं आहे. अगदी कम्प्लिटली अगदी. सर, आणि आता हा MPL बद्दल आपण थोडंसं बोलूयात, कारण ही एक मोठी टुर्नामेंट आहे. करेक्ट. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने क्रिएट केलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय होतं? फक्त सिद्धूच नाही पण बाकी मला खूप रोहित दादांबद्दल प्राऊड फील होतं. यासाठीच की एक उत्तम प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना करून दिला. कारण मला असं वाटत होतं की आमची जी स्वप्न आहेत, रणजीपर्यंत जाणे किंवा IPLपर्यंत जाणे किंवा भारतीय संघापर्यंत जाणे, याला काही मार्ग नव्हता आणि याला उत्तम मार्ग हा प्लॅटफॉर्म हा MPL आहे. म्हणजे आपण बघाल तर सिद्धार्थचं करिअर आहे किंवा महाराष्ट्रातल्या अनेक मुलांचं करिअर आहे ह्या MPLने घडवलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी इथे येतो MPLच्या स्पर्धा पाहायला, तेव्हा मला असं पंढरपूरला आल्यासारखं वाटतं. इतकी श्रद्धा आहे माझी या मैदानावर की माझ्या मुलाचं भवितव्य या MPLने घडवलेलं आहे. आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो. MPLमध्ये मेहनत करणारी जी लोकं बघून मला असं वाटतं की हे सगळे क्रिकेटचे वारकरी आहेत आणि हे क्रिकेटचे वारकरी इतक्या पावसातसुद्धा हे मैदान कसं व्यवस्थित ठेवतात, ते कशी पार पडतात, याबद्दल मी खूपच कृतज्ञ आहे. कारण ह्यातून जी मुलं घडत आहेत ती भारत देशाला एक चांगला खेळ देतील आणि महाराष्ट्राला एक उत्तम क्रिकेटपटू मिळतील. म्हणून ह्या MPLचे जे सगळे मेहनत करणारे आहेत, रोहित दादा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांची सर्व मंडळ, MCA, त्या MCAचे मी खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की तुमच्यामुळेच आज आमच्या मुलाला मैदानावर बघता येत आहे. सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळ काढून आम्हाला थोडा वेळ दिला तिथे आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि आय एम शुअर सिद्धार्थची मॅच आता थोड्यात सुरू होईलच आणि त्यासाठी तुम्ही आलेला आहात, त्यामुळे मी तुमचा फार वेळ घेत नाही. पण हा वेळ दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि शक्य झालं तर आपण परत कधीतरी बोलूच. जरूर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.